आपण कितीही FM रेडिओ आणि यूट्यूबवर गाणी ऐकत असलो तरी लाईव्ह गाण्याची मजा जी येते ती कशातही येत नाही. असे हमखास कोणी कार्यक्रम जेव्हा लोक ऐकतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं आपल्यालाही असं गाता आलं पाहिजे. आपल्याला नाही तर निदान आपल्या मुलांना तरी गाणं शिकवायला पाहिजे आणि मग कुठले तरी क्रॅश कोर्स करून. आणि आजकाल तर काय झालं माहिती आहे ना, त्या रियालिटी शोमुळे प्रत्येकाला वाटतं की असं रातोरात मस्त आपल्याला गाता येतं आणि छान आपण गाणं शिकलं पाहिजे. आणि मग कलाकारांना ते भेटतात आणि मग आम्हाला क्लास लावायचा आहे, आम्हाला गाणं शिकायचं, किती महिन्यात येईल गाणं, असं त्यांची एक बाळगूत शंका असते. पण आम्ही नेहमी त्यांना विचारतो की काय हो डॉक्टर वकील असं 2 महिन्यात होता येतं का, मग गाणं कसं काय 2 महिन्यात येईल. अशा सगळ्या लोकांसाठी ना आमची एक मैत्रीण स्वप्ना दातार, प्रसिद्ध व्हायोलिन वादक आहे, तर ती एक खूप छान गोष्ट सांगते. ती अशी की एकदा एक व्यापारी होता, त्याला ना खूप मांजरींची आवड होती, घरात खूप मांजरं पाळलेली आणि खूप सगळीकडे मांजरांची चित्र वगैरे. तर व्यापारानिमित्त तो एका गावी गेला तेव्हा त्याला कळलं की या गावात एक झेन चित्रकार आहे आणि तो अतिशय उत्तम चित्र काढतो. तो गेला त्या चित्रकाराकडे आणि त्याला सांगितलं, बरं का मला ते असं ना छान मस्त मांजरीचं चित्र काढून पाहिजे, असं छान गुबगुबीत, छान मांडीवर बसले असं वाटेल असं मस्त चित्र काढून द्या. तर तो चित्रकार म्हणतो काही हरकत नाही, मी एक 2-3 महिन्यात तुमचं चित्र काढून तयार ठेवतो, तुम्ही या 2-3 महिन्यात. व्यापारी म्हणतो चालेल, माझं काय व्यापारानिमित्त इकडून तिकडे येणं जाणं होत असतं तर मी परत येतो. 2-3 महिने होता, चित्रकाराकडे परत तो व्यापारी येतो. चित्रकार सांगतो नाही हो, नाही जमलं मला, पण तुम्ही परत एक 2-3 महिने या तेव्हा मी नक्की देतो. असं करत करत वर्ष जातं पण चित्रकार काही चित्र देत नाही. आता जरा व्यापारी रागवतो, तो म्हणतो काय हे इतकं जर का तो चांगला उत्तम चित्रकार आहे तर एक मांजरीचं चित्र काढून द्यायला का बरं तो देत नाहीये, असं म्हणून तो नेक्स्ट टाइम जेव्हा तो त्या गावात जातो तेव्हा ठरवतो की आज त्या चित्रकाराला खडसावून विचारायचं की काय बाबा जमतंय का नाही, देणारच का नाही. दाराची बेल वाजवतो, चित्रकारच दार उघडतो, त्याने म्हणतो या या तुमचीच मी वाट बघत होतो. त्याला व्यापाऱ्याला बसवतो, व्यापाऱ्याला सांगतो तुम्ही बसा, आणि जिथे तो चित्र काढतो त्या खोलीत दोघं बसतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतो आणि मारता मारता 2 मिनिटात एक सुंदर, अतिशय खरं वाटेल, अतिशय जिवंत वाटेल असं चित्र काढून तो त्या व्यापाऱ्याच्या हातात देतो. व्यापाऱ्याला इतकं आश्चर्य वाटतं की जसं चित्र त्याच्या डोक्यात होतं अगदी तसं चित्र त्याच्या हातात आलेलं असतं. पण तो भानावर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की ह्याने आपल्याला इतके दिवस तंगवलंय. आणि तो त्या चित्रकाराला विचारतो काय हो इतकं जर का सोपं होतं तर कशाला इतके महिने तुम्ही जवळजवळ वर्ष घालवलं आणि इतके दिवस का लावले, पहिल्याच दिवशी का नाही दिलं. चित्रकार थोडासा हसतो आणि म्हणतो हे बघा समोर हे कपाट आहे, मी तुम्हाला उघडून देतो. जातो आणि त्याच खोलीत असलेलं कपाट उघडतो आणि त्या कपाटात असंख्य कागदांच्या भेंडोळ्या ठेवलेल्या असतात. त्यांना सांगतो ह्यातली कुठलीही भेंडोळी काढा. व्यापारी उठतो, एक भेंडोळी काढतो, उघडतो, मांजरीचं चित्र. दुसरी काढतो, बघतो मांजरीचं चित्र. अशा तो कमीत कमी 10-15 कागदाच्या भेंडोळ्या काढतो, सगळ्यावर मांजरीचं चित्र. चित्रकार त्याला सांगतो जेव्हा मला 2 मिनिटात आता हे काढता येतंय ना तेव्हा त्याच्या मागे इतकी मेहनत मी घेतलेली आहे, गेले वर्षभर मी तुमच्या या मांजरीचं चित्राचं प्रॅक्टिस करतोय, तेव्हा मला 2 मिनिटात असं हुबेहूब खरं वाटेल असं चित्र काढता आलं. आज जेव्हा हे कलाकार काल आमची रिहर्सल झाली आणि काल गाणी ठरली, एका दिवसात लगेच ती गाणी बसली आणि आज आम्ही सादर करतोय. यामागे त्यांची इतक्या वर्षांची मेहनत आहे आणि इतके वर्ष ते त्या फील्डमध्ये काम करतायत म्हणून ते कुठल्याही क्षणी आत्ताही गाणं बदललं तरी ते वाजवू शकतील. याला कारण इतके वर्ष त्याच्यामागे कष्ट आहेत. तर आणि स्वरदाचंही गाणं आपल्यापर्यंत, हृदयापर्यंत थेट पोचतंय ते याचमुळे, कारण अनेक वर्ष त्यामागे खूप मेहनत घेतलेली आहे. मी स्वरदाला पुढचं गाणं सादर करायची विनंती.
मराठी रसिकांच्या मनात नाट्यसंगीताबद्दल खूप प्रेम आहे. पूर्वीच्या काळीपासून आहे अर्थात. पूर्वी सवाई गंधर्व आणि बालगंधर्व हे दोन वेगळ्या नाटक कंपनीसाठी संगीत नाटक करायचे. सवाई गंधर्व करायचे किर्लोस्कर या नाटक कंपनीसाठी आणि बालगंधर्व करायचे नाट्यकला प्रवर्तक मंडळी या कंपनीसाठी. आणि दोघांना एकमेकांबद्दल अतिशय प्रेम आणि आदर असला तरीसुद्धा ते ज्या कंपनीसाठी काम करायचे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रतिस्पर्धा आणि चुरस असायची. म्हणजे एकाच दिवशी एकाच वेळेस दोन वेगळ्या ठिकाणी एकाच नाटकाचे प्रयोग लागायचे. एकीकडे सवाई गंधर्वांचं आणि एकीकडे बालगंधर्वांचं. आणि मराठी रसिकही या स्पर्धेत मागे नसायचा. ते पहिले 3 अंक किर्लोस्करचे बघायचे आणि पुढचे 2 अंक नाट्यकला प्रवर्तक मंडळीचे बघायचे. आणि पुढे जवळजवळ आठवडाभर चर्चा रंगायची की कुणाचं जास्त छान झालं, कुणाचं नाट्यगीत अधिक रंगलं, कुठला पार्ट जास्त छान आवडला होता. तर ते प्रेम अजूनही मराठी रसिकांच्या मनात आहे आणि म्हणूनच आजच्या मैफिलीत पुढचं नाट्यगीत सादर होत आहे. मी अंजलीताईंना विनंती करते. ऋतुराज आज वरी आला, ऋतुराज आज वरी आला, ऋतुराज आज वरी आला, ऋतुराज आज वरी आला. नव सुमनाचा नव कलिकाचा नव सुमनाचा नव कलिकाचा नव सुमनाचा
तुमच्यापैकी कोणी कधी वारीला जायचा अनुभव घेतला का हो? मी पण एक 2-3दा तो अनुभव घेतलाय. फार कमाल अनुभव असतो. मला वाटतं दीप्तीला विचारायला पाहिजे, कारण दीप्ती दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांसाठी कार्यक्रम करत असते. इतका कमाल अनुभव असतो वारकऱ्यांबद्दल बरोबर चालायचा आणि त्यांचा अनुभव घ्यायचा. तिथे इतक्या वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या सोशल स्टॅटामधली, वेगवेगळ्या सराउंडिंग्समधली अशी इतकी वेगवेगळी लोकं आलेली असतात. तिथे येण्याचा त्यांचा उद्देशही वेगळा असतो. कोणी पांडुरंगाच्या ओढीने आलेलं असतं, कोणाला चालायची झिंग असते. IT कंपनीतले अनेक लोक आजकाल वारीला चालायला जातात. कोणी तिथे साफसफाई करण्यासाठी येतं, कोणी सेवा या भावाने की जे चालत आहेत त्यांचे पाय दाबून द्या, त्यांना काहीतरी खायला प्यायला काहीतरी सोय करा, या सेवा भावाने कोणी तिकडे आलेलं असतं. 8 दिवस राहायची जेवायची सोय होते म्हणून सुद्धा तिकडे लोक येतात आणि चोऱ्या मारा करायला सुद्धा लोक तिकडे आलेले असतात. त्यामुळे खूप वेगवेगळे उद्देश घेऊन वारीला लोक आलेली असतात. जेव्हा तुम्ही चालून थोडंसं दमता ना, तेव्हा सुद्धा इतके वेगवेगळे अनुभव येतात. कोणी काय माऊली दमलात का म्हणून तुमची प्रेमाने चौकशी करतात, कोणी काय एका दिवसात काय दमता असं म्हणून तुमच्याकडे जरा थोडं वेगळाच एक अँगल त्यांचा असतो. कोणी जरा सुशिक्षित समाज म्हणजे जरा थोडं आगाऊ असं जरा तुच्छतेचा कटाक्ष टाकतं. तर या सगळ्या लोकांशी एकसारखं वागता येणं ही खरंच खूप अवघड गोष्ट असते. मला वाटतं प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपल्याला इतकी वेगवेगळी लोक भेटत असतात. कधी कोणाचा राग येतो, कोणाबद्दल खूप प्रेम वाटतं, कोणाचा मत्सर वाटतो. पण या सगळ्या लोकांशी सारखं वागता येणं म्हणजे खरं अध्यात्म असं मला वाटतं. तर असं कधी वागता येईल हे मला माहिती नाही, कधी जमेल का. पण तुर्तास तरी आपण संत वचनांवर फोकस करूयात. आपण एक छान अभंग ऐकूयात. मी शौनकला परत एकदा इन्व्हाइट करते. एक छान अभंग आपण त्याच्याकडे ऐकूयात. काळ देहासिया दाखवू, काळ देहासिया दाखवू. आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी दाखवू, काळ देहासी दाखवू. कोणे वेळे काय गाणे, कोणे वेळे काय गाणे, कोणे वेळे काय गाणे. घेतो भगवंतानी नेणे, घेतो भगवंतानी नेणे, घेतो भगवंतानी नेणे. काळ देहासी दाखवू, देहासी दाखवू. केशवा नामा म्हणे पा, केशवा नामा म्हणे पा. केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा, जन्मोजन्मी द्यावी